आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। हार्बर रेल्वे मार्गावर आज कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक। सीएसएमटी ते कुर्ला, वाशी ते पनवेल विशेष लोकल सेवा चालवणार। मध्य रेल्वेची अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा काही मिनिटे उशिराने तांत्रिक कारणांसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या विलंबामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम। मुंबईच्या जुहू चौपाटीवर कचऱ्याचा ढीग। कालच्या हायटाईड नंतर बीचवर सर्वत्र कचरा। काल मुंबईत झालेल्या पावसानं नाल्यांमधून समुद्रात वाहून गेलेला कचरा पुन्हा किनाऱ्यावर। पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून समुद्रकिनारी सफाई। केडीएमसीच्या कॅन्सर रुग्णालयाच्या खोदकामामुळे शेजारील 2 इमारतींची संरक्षण भिंत कोसळली। महापालिकेकडून 30 ते 32 कुटुंबियांचं तात्पुरतं स्थलांतर। इमारत सुरक्षित न केल्यास रहिवाशांचा आंदोलनाचा इशारा। ठाण्यातील वागळे इस्टेट किसननगर परिसरात 2 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्याचा गॅलरीचा काही भाग कोसळला। या घटनेत 2 जण जखमी, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू। ठाण्यातील वागळे इस्टेट किसननगर परिसरात 2 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्याचा गॅलरीचा काही भाग कोसळला। या घटनेत 2 जण जखमी, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू। पुणे शहरातील बीएमसीसी महाविद्यालयात रस्त्यावर झाड पडल्याची घटना। सकाळच्या सुमारास अचानकपणे झाड कोसळल्याची घटना। पुण्यातील जांभूळवाडीत पावसानं भिंत कोसळली। सोसायटीची सीमा भिंत कोसळून अनेक वाहनांचं नुकसान। पार्किंग शेडवर भिंत कोसळून वाहनांचं नुकसान। सुदैवानं घटनेत कोणीही जखमी नाही। पुण्यात नव्याने महापालिकेत आलेल्या 23 गावांमध्ये बेकायदा प्लॉट आणि घर विकली जात असल्याचं समोर। त्यामुळे नागरिकांनी महापालिकेची परवानगी नसलेली जागा किंवा घर खरेदी करू नये, महापालिकेचं आवाहन। पुणे महापालिकेची विक्रमी मिळकत कर वसुली। पालिकेला पहिल्या तिमाहीत 1395 कोटी रुपयांचं उत्पन्न। यंदा 7,40,282 मालमत्ता धारकांनी कर भरला। आता पाहूया शहरांमधल्या टॉप 9 बातम्या। जात उत्पन्न नॉन क्रिमिलियरसाठी विद्यार्थ्यांना सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही। राज्य सरकारच्या निर्णयानुसार विशेष शिबिरांद्वारे हे सर्व दाखले थेट शाळेतच दिले जाणार। विद्यार्थी आणि पालकांची पायपीट तसंच दलालांचा त्रास आता कमी होणार। अमरावती शहरातील इरविन चौकातील उड्डाणपुलावर रात्री अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव कार पलटली। जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू। नाशिक विभागात गेल्या 2 दिवसात 20 हॉटेल आणि रेस्टॉरंटची तपासणी। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 आस्थापनांचे परवाने थेट निलंबित। एफडीएची कारवाई। भंडाऱ्यात वैनगंगा नदीत पाणी वाढल्याने 10 ते 12 म्हशी वाहून गेल्याची घटना। या धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीला पूर आला होता आणि म्हैस नदीपात्रात वाहून जातानाचा एक व्हिडिओ व्हायरल। पशुपालकाची ओळख अद्याप अस्पष्ट। जालना शहरात पहिल्यांदाच मुक्ताईच्या पालखीचा रिंगण सोहळा। भाजप आमदार नारायण कुचेंकडून संत मुक्ताई पालखी सोहळ्यातील रथाचं सारथ्य। शेकडो वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी। ताई इकडे बघा, इकडे